संडे म्हटलं ना, मुलांसाठी खूप हॅपी दिवस असतो. ना स्कूल असतं, ना होमवर्क असतं. एकदम फ्री माइंड असतात आणि मीही माझ्या मुलांना एवढं म्हणजे त्यांना फोर्स करत नाही आणि त्यांना आम्ही बाहेर गार्डनला घेऊन आलो होतो. त्यांना एकदा गार्डनला सोडलं ना, ते खेळत राहतात आणि मी आणि साहेबही गप्पा मारतो. तेवढाच आम्हालाही वेळ भेटतो. नंतर मग त्यांना गार्डनमध्ये खेळायचं झाल्यावरती त्यांचं ना, नंतर माझ्या मुलीला हुडी घ्यायची होती. मी तिला सांगत होते, "आहेत ना?" तरी नाही. तिचे पप्पा ना पप्पाजवळ बोलली आणि तिला काही भेटणार नाही असं नाहीच. मग तिने मला एवढे दुकाने फिरवले ना, तिला तिच्या मनासारखं भेटलं ना तरच ती घेते, नाहीतर नाही घेणार मग. तिचे पप्पा म्हणले, "अगं ती खूप दिवस झालं मला बोलते, घेऊन टाक ना तिला, तिची इच्छा आहे तर." मी म्हणलं, "ठीक आहे." मग ह्या दुकानामध्ये ना तिला तिच्या मनासारखे भेटत होते आणि तिला तिचे पप्पाही चॉईस करायला मदत करत होते. तिला जसे पाहिजे तसे. जीपवाली नाही पाहिजे, पॉकेटच पाहिजे, हे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे, फ्रंटच पाहिजे, अशीच डिझाइन पाहिजे, तिचं चालू होतं. आणि फायनली तिला 2 कशातरी आवडल्या आणि मग ती ट्राय करत होती, तर तिचे पप्पा तिला अजून काढत होते आणि म्हणे, "हे पण ट्राय करून बघ, तुला आवडतील." मग तिला मदत करत होते आणि तिच्या पप्पाची चॉईस ना खरंच खूप छान आहे. ते म्हणतात, "अगं मुली आपल्याकडेच हट्ट करणार ना, कुणाकडे करतील मग? आणि त्यांच्या इच्छा आपण नाही तर कोण पूर्ण करणार?" हे बघा, ही पहिल्यांदा तिने घालून दाखवली ना, तर ती अजिबात नाही आवडली. मग म्हणे, "दुसरी ट्राय करून दाखव." आणि नंतर ह्या मुलाचं ना बाहेर गेलं ना, काही ना काही चालूच असतं. गेले खेळात पाणी पियायचं असतं, काही ना काही ह्याचं ना कार्टून की चालूच असते. नंतर तिने ना ही घालून दाखवली. तिच्या पप्पांना ही आवडली आणि ती पण ना तिचे पप्पा म्हणाले ना, "जे घे तेच घेते." तिलाही तिच्या पप्पांची चॉईस खूप आवडते आणि मी त्यांना सांगत होते, "आता बास करा तुमच्या दोघांचं आणि घरी चला." तर ते म्हणतात, "तुझी शॉपिंग करताना ती थांबते ना, मग थांब थोडंसं." आप नंतर मग तिचे ट्राय वगैरे करून झालं. तिला ती ब्लॅकवाली हुडी वगैरे घेतली आणि ती एक हुडी होती 1500 ची. म्हटलं, "बापरे!" म्हटलं, "लहान मुलांचे कपडे," म्हटलं, "एक टी-शर्ट 1500 खूपच महाग भेटतात." तर असो, मुलीची आवड म्हटल्यावर तिचे पप्पा तिला घेणारच. हा होता असा माझा आजचा छोटासा व्हिडिओ आणि मुलांना ना मुंबईसारख्या ठिकाणी खेळायला भेटतच नाही. त्यामुळे त्यांना बाहेर घेऊन यावंच लागतं. आपलं बालपण जसं गावी होतं ना, तसं गावाकडच्यासारखं त्यांना अनुभवता येत नाही. त्यामुळे त्यांना गार्डनला वगैरे बाहेर त्यांचं माइंड फ्रेश राहण्यासाठी आम्ही घेऊनच येत असतो. कारण तेही फ्रेश राहतात आणि आम्ही दोघेही. असं वाटलं हा माझा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, कमेंट करायला विसरू नका.